महाशिवरात्री उत्सव आज चालू आहे. शिवरात्रीचे उत्सव म्हणजे शिवाचे आणि पार्वतीचे विवाह सोहळाचे म्हणून एक शास्त्र बनलेले असा. त्याप्रमाणे या वर्षानुवर्ष माघ कृष्ण चतुर्दशी या तिथी अनुसार करून त्याप्रमाणे या सेवा शिवरात्री उत्सव सांगत करीत आलेला असा. त्याचप्रमाणे रुद्रो अभिषेक प्रिय, ब्रह्मनाद प्रिय, विष्णू अलंकार प्रिय म्हणून ब्रह्म विष्णू महेश्वराचे 3 देवा वेगवेगळे करतो. त्या शास्त्रात दिलेल्या त्याप्रमाणे उत्सव चालू जातो. त्याप्रमाणे शिव अभिषेक प्रिय, त्याला दुधाचे अभिषेक किंवा दुधाचे अभिषेक किंवा अडसराचे अभिषेक, तैलाभिषेक हे सगळे शास्त्रात झालेले असतात. त्याप्रमाणे जे किती शिवाचे अभिषेक करतात तर तो शांत रीती इथून आपले सगळे आशीर्वाद शास्त्रात झालेले असतात. त्याप्रमाणे शिवरात्री उत्सव 4 इथून सामान्यतेप्रमाणे 4 प्रहाराचे त्याप्रमाणे खर्च म्हणून असा. त्याचप्रमाणे आता दुसरे प्रहार चालू असा. त्याचप्रमाणे आता सेवाक अभिषेक चालू असा. ते शंकरांचे जे भाविक लोक श्रद्धा भावने येऊन त्याची आपापल्या सेवा देतात, अभिषेक करतात, त्याचे सगळ्या मनोरथा देवा पूर्ण करणे आणि सगळ्या बरे करून म्हणून देवाकडे विनंती करतात. दादा जवळजवळ किती वर्ष झाली? शंकरवाडी अंगा झाले 32 वर्ष. तो भाविक खूप येतात, खूप प्रमाणात सोमार स्वतः आपापल्याचे अभिषेक करतात, स्वतः आसन करतात आणि आमच्याकडे करून घेतात. सगळ्या गोयच्या लोकांक शुभेच्छा दिता महाशिवरात्रीचे. तसेच तिसवाडीचे आमचे जे भक्तगण आसा तांकां आमी शुभेच्छा दिता. महाशिवरात्री ह्या तिसवाडीन ह्या शंकरवाडी तिसवाडीच्या भागान ह्या शंकरवाडीन गेली कित्येक वर्सां ल्हान करून आतां अशें हेजे रुपान पावलेले आसा की आतां अशें दिसता की हांगा जात्रेचें स्वरूप जाल्लें म्हणून तयार जालें. अशेंच एक देवाची कृपा. जे हांगासर पयलीं एक ल्हान देवूळ आसलें, त्या देवळाचं स्मरण करून जाणट्यांनी आपलें काम करपी एकट्यान भावीक आसूं ते सभासद आसूं मागीर ते बायलां आसूं भुरगीं आसूं तेंच्या एकट्यान जावन समोरून एक मंदीर उबारलें. ते आमकां माननीय मंत्री आमचो आतां पणजेचो आमदार तशेंच आमचे मॅडम श्री जयललिता मुसाळक यांचे कृपेन आनी भक्तगणांच्या कृपेन आमकां हें देवूळ उरलेलें. कितें श्रद्धास्थान आसा शंकरवाडीचें शंकराचें देवूळ म्हणजे श्रद्धास्थान. ह्या श्रद्धे खातीर ह्या श्रद्धेच्या नांवान खूब भक्तगण हांगा येता, खूब जाणांची कामां जाता. हें आमकां केन्ना कळटा जेन्ना आमकां ते भक्तगण येवन आपल्या कृपेन आपल्या सगळ्यांक कितें तें देवस्थानान अर्पण करता जावं कितें दिता तेन्ना एक कळटा ही श्रद्धा. दर वर्षी असो लोक जाता की 10 ते 15,000 लोक ह्या वर्सा म्हाका दिसता कमीत कमी जावंक शकता. कित्याक अजून पासून हे जावना सकाळी 3 लागलेली लायन अजून पासून चालू आसा. आमचो 37 खूब कार्यक्रम आसा आनी आतां आमचो आयज सांजचो पयलीं आमचो नामवंत महाराष्ट्राचो युवा कलाकार जेणी गोंयान अजून पासून कसलोच कार्यक्रम करूं ना आनी हो नामवंत इतलो भक्तीगीत आनी भक्तीरस सगळे तेजे गूण आसा वेगळे. तो कलाकार आसा योगराज गिरी. तेजो आयज 5 कार्यक्रम आसा. मागीर आमची पालखी आसतली, देवळाच्या परिसरा कडेन पालखी सरतली. मागीर दिपोत्सव आसतलो. तशेंच फाल्यां नाटक आसा, परवाय नाटक आसा आनी मागीर आमचे 1 मे आमचो एक वर्धापन दिन थंय आमी तसोच मोठ्या थाटान आमी साजरो करता. हांगा तशें हें ना की एक भक्तीमय कसो एक वातावरण आमकां पळोवंक मेळटा. कोणाचें तेजें कार्य आमी करता तेन्ना असं ना की ही कमिटी चलयतलें काम हे सभासद काम करतले तशें कांय ना. सगळो एक वाडो जे कोणी आसूं ते जे कामान सारके सदोतीत हांगा आपण सहकार्य करता. म्हणून हे म्हणजे देवाच्या कृपेन जे आमचे आतां श्रद्धास्थान वाडत चलिल्ले आसा. सकाळच्यान लायनी आहा
लोक आपलो हे दाखयता वाट दाखयता आनी दीसभर समज आयज लोक चालू आसतलो सांज बसून सांजचो आतां आमचो प्रोग्राम आसा राजयोग पुरी म्हणून त्याच्या प्रमाण लोकां कडेन म्हाका लोकांनी तेगे अशें येवचो प्रोग्राम पळोवचो नामवंत कलाकार आहा महाराष्ट्राचो आनी आयज हांगा सांजचो 5 सुद्दां प्रोग्राम करतलो सगळ्यांक सुरवातेच्यो शुभेच्छा. जी दूध जे घालता न्ही ते बाकी तुम्ही कोणाक दिता ते कितें करता तुमी ते आमी जे कितें आसा जे दूध आमी पिठाचे घालता शेंगाचेर तेजो खूब कडेन दुरुपयोग जाला ते ना जावचे म्हणून आमी आमचे सदतीत ते जाणट्यांनी आमकां पतां घालून दिल्ली आसा तेजो खंय तरी नाम वेस्ट करचो करून भावीक येता तांकां तरी कित्याक हो उपासो दीस आसता. श्रावण म्हणजे 90% लोक उपास धरतात आनी ते आमी कितें करता तीर्थ जेन्ना लिंगाक वयता ते फाटल्यान गेले काय ना ते आमी जे भावीक येता तांकां आमी सगळ्यांक पिवंक दिता ते मागीर कोणी व्हरता कोण पिता ताका ते मातशें मन बरें दिसता कित्याक खूब जाणांचे उपास आसता ते हितून आमी दिसभर आमी रावता म्हणटा तशें भावीक आमकां सरळ सांगता हे एक मोठी आमकां हे देवाचीच कृपा कशी म्हणपाची कित्याक आमी नाशाडी करता